श्री गणेशाय नमः. ओम नमोजी पुंडरीकाक्षा दुरितदैन्यविनाशदक्षा. जय जय गोविंदा कृपाकटाक्षा सर्वसाक्षी नारायणा. जय जय निर्विकारा नरवीरा. जय गोपिका वल्लभा मनोहरा. जय जय गोवर्धनोद्धारा मुकुंद मुरारी माधवा. जय सुरासुरसेव्या वासुदेवा. जय जय पूर्णकामकेशवा. गौरवांतका करुणार्णवा कामेशा कनबाळू दीनाचा. जय जनार्दना हे जगन्नाथा. ज्योतिरूपा सृष्टी जीवनदाता. जलशयना जय जग आद्यंता जीवनमुक्ता जगद्गुरो. नमो नमोजी भक्तप्रिया भक्तवत्सलांचन भूषणिया. भक्तमनरंजना भक्तकैवार्या निवारी भवभया भक्तांच्या. जय कर्मक्रियांच्या जाणतिया. जय कर्मभोग फलदातिया. अचेतनी करमी भरला चैतन्या सायुज्य दातिया जीवासी. जय स्वानंद वैकुंठीच्या स्वामिया. वेदानुवादी शंखधारिया. स्वानुभव सुदर्शनधारिया गदामरदाया मानाभिमाना. मागील तरंगात शास्त्राभिमानी. शास्त्री पंडितांची छिद्रान्वेषणी. बुद्धी निवारली वादवाक्ताडिणी क्षमा उदारपणी करोनिया. आता ऐकावे ज्ञान निरूपण अत्यादरे भावे सावधान. श्रीदेवजी बुवाचे परमाख्यान सुख संवर्धन भक्तासी. धुळवडीची अनुपमलीला पाहिले खेळा रंग गुलाला. पुढती त्याच रंगपंचमीला भेटले देवजी बुवाला नाथजी. रंगपंचमीचे सोहळ्यात खेळती रंग गुलाल समस्त. अल्पोपहार पानदान यथास्थित अत्तर गुलाब होत ते. त्या दिवशी नाथ अजितपुरात येती एकटेच त्या भागात. जेथ शेती भाड्या गावापर्यंत होत्या डौलात पसरल्या. सुरजी गावाच्या पलीकडील वस्ती देवजी बुवा साळी संत तेथे राहती. राहोनी एकांती अनासक्ती समाधिस्थ बैसती निशिदिन. ते दिवसापासून देवनाथ देवजी समीप बैसती नेमस्त. सहज समाधी लावणी निवांत परी उभयांचा संवादना. कधी नाथ समाधी उतरून जाई. कधी देवजी बुवा पूर्वी जाई. जवळ बैसूनही सुकामुक होई संभाषण कधीही झाले ना. उभयतांचे एकांती रमणे होई आपुलाल्या सवडी प्रमाणे. संवादास्तव समाधी भंगणे दोघेही प्रशस्तपणे टाळीती. इकडे सखाराम गुरुवादी मंडळी श्रीनाथ कुठे जाती निश्चळी. म्हणून विचारे जाती सोज्वळी नकळत प्रातःकाळी ते. श्रीनाथ लीला लपून पाहण्यासी मंडळी मागोमाग येती अजितपुरासी. पाहता लाविती नाथ समाधीसी देवजी पाशी ते बैसुनी. एके दिवशी नित्यापेक्षा निराळे दिसले परस्परा उघडिता डोळे. दोघेही देहावस्थे ब्रह्मरस पुतळे येती बुवा लोळे पायी. बुबांनी घालिता दंडवत तई साधन क्षेम पुसती नाथ. आज कोठभरी जाणे होत बुवा वदत द्वारा पावे तो. म्हणत द्वारा जवळी वृक्ष एक तया दोनची फळे असती सुरेख. नाथ म्हणती बुवा त्यापैकी एक फळ निष्कलंक आणावे. पुन्हा समाधिस्थ होती उभयमूर्ती नंतर पुनश्च भानी येती. बुवा म्हणाले आणले फळ ते हाती पहावे निश्चिती अनुभवे. नाथ म्हणती पुनश्च जावे दुसरे पूर्ण काम फळ आणावे. बुवासी तुझे फळ न पावे परतून सवे ते सांगती. बुवा म्हणे करिता नाना प्रयत्न न मिळाले ते फळ मिळवून. देण्या एक तवत्कृपा साधन म्हणून शरण मी नाथया. अतिलीन निरभिमानी प्रांजळ पाहुनी बुवाचा भाव निर्मळ. नाथ म्हणे तुझ देईन तुझे फळ करीन सुफळ साधन. ऐसे सांगुनी वळती नाथ तोच सखा रामतया दिसत. काय पाहिले तुवा पुसत तोही निवेदित नम्रपणी. नाथ म्हणती सखा रामासी तू सांगू नको हे कवणासी. परी प्रश्न हा सकळ मंडळीसी काय देवजीसी सांगितले. तई नाथ स्वये वर्णिती साचार सांगती समाधी साफल्य सुंदर. बुवा बदले द्वार ते त्रिकुट शिखर ब्रह्मसहस्रार वृक्षतो. फळे दोन सगुण निर्गुण भीतर पैकी बुवासी सगुण निर्धार. आडवी उभी रेषा भ्रूमध्यावर छेदिती परस्पर निर्गुणते. परब्रह्माचा अनंत विस्तार
तेथ मूळ माया असे द्वार, सगुणाचे निर्मळ फळ सुंदर, तेथून दूर निर्गुणते. म्हणून सोडू नये सगुण भजन, तेथे निरहंकारी असो निष्कामपण. गुरुकृपेची पावते जे निर्गुण, बुवासी पूर्ण पावे नाथ कृपे. देवजी बुवा या परी नाथ कृपेने, साधिती पूर्ण योग साधने. सगुणते वृत्त असे त्रिगुणे, निर्गुण लिप्तपणे गुणकार्ये. ज्ञाता असावा अतिदूरदर्शी, तरीच तो निर्गुणास्पर्शी. तियासाठी सगुण भक्ती अहर्निशी, जोडावी राशी प्रेमाची. ज्ञानी म्हणून भक्ती सांडिल, तया अभिमानाची वृथा गांजेल. म्हणून भगवंताचे चरणकमल, ध्यावे प्रबल नाम जपी. सगुणापाशी श्रीयश कीर्ती, देहधर्मी ही व्याप्त सगुणरीती. तरी वे भारता डोळा, सगुण श्रीपती भरता प्रीती निर्गुणी. असो या परी पात्रते नुरूप, चढवी सकळा सत्पंथी हुरूप. लाघवी नाथ लीला लहरी अनूप, भांडार निर्विकल्प भक्तीचे. कनककांता कीर्ती संभार, मोठेपण मान प्रतिष्ठा त्यावर. सूक्ष्म सोली व मायिक अहंकार, नरा पामर करीतसे. गोपाळ सख्याकडे जिवंतपणी, केले अपुल्या श्राद्ध भोजनी. सकळ ब्राह्मण पांडुरंग तृप्तपणी, बिऱ्हाडा शांतपणी पातले. श्रीदेवनाथांचे पंढरीसी झाले आगमन, तत्पूर्वीच अनंत फंदीचे आगमन. जाहले असता तया कळले वर्तमान, नाथागमन झाल्याचे. श्री एकनाथांचे भागवती, अनंत फंदीसी विशेष प्रीती. पूर्ण ग्रंथाचे पारायणी फंदी, नाथा विनंती तो करी. त्याचे मुक्कामा येण्या निमंत्रण, देई फंदी श्रीदेवनाथा लागुन. त्या विनंतीसी होकारा भरून, परम मैत्रीपूर्ण येती. देवनाथांचे षोडशोपचारे पूजन, अनंत फंदी करी भावगहन. होता पूजेनंतर प्रसाद वितरण, नाथ उठती गमन कराया. नाथ मुक्कामी जाण्या निघता, फंदी सद्गुरुसी करी प्रणिपाता. म्हणे माझे एक पूर्वा मनोरथा, मनी ज्ञान अहंता भडकली. श्रीनाथांच्या काव्यकीर्तीचा, शाहिरा मत्सर झाला साचा. म्हणून कावा करी काव्यकुस्तीचा, दावा तयाचा नाथ स्वीकारी. तो म्हणे तुमचे सोबती तुम्हा सवे, माझे साथीदार माझे सवे. विठ्ठल साक्षीने काव्यकुस्तीसी व्हावे, प्रश्नोत्तर व्हावे काव्याचे. नाथजी परम उदार पारंगत, फंदी कीर्ती प्रलोभे बरळत. आव्हान फंदीचे स्वीकारुनी नाथ, मुक्कामी परत पातले. जैसी भाव श्रद्धा तैसी बुद्धी, ज्ञानही दाविते तैशीच समृद्धी. उपदेशी वाचा नाटकी मुक्ती, मनक्षोभ प्राप्ती फलित त्या. ज्ञानाच्या अभिमानी लौकिकासक्ती, विचलित सदैव मनोवृत्ती. परिपूर्ण असोनी ज्ञानी स्थिती, संत मुक्ती न दाविती. म्हणून विचारात न घेता अभिमान, फंदीसी सहज होकार देऊन. उल्हासेना कीर्ती स्पर्धे संत मन, संत सावधान सहजते. असो स्वीकारुनी फंदीचे आव्हान, परतले बिऱ्हाडी नाथ निरंजन. हा कारिती चिमणाची लागुन, नित्यापरी स्नान करावया. नाथ चिमणाजीचे जवळ आले, तेणे मुद्दाम उदासपण धरिले. नाथ पुसती का खिन्न मन झाले, की आठवले गणगोतक. चिमणाजी हा यजुर्वेदी ब्राह्मण, कोल्हापूर त्याचे जन्मस्थान. नाथा सोबत घडे गुरुसेवा पूर्ण, मनोविनोदेन स्वभावी. चिमणाजी म्हणे नाथची जवळ सदा, कधीच नाठवे अन्य गणगोता. जयाचे चरण दृष्टीसी दिसता, चरण रचे होता सर्व सुख. एकदा समर्पण होता गुरुपदी, हा खेदनो हे वृत्ती विनोदी. तुम्ही स्वीकारली शर्थ वदता फंदी, ती शक्ती बुद्धी निसंशयी. तुम्ही झुंजोनी मौज लुटावी, फंदी म्हणाला मंडळी ही तुम्हा दोघासवी. आम्ही पाहिले त्याचे साथीही, प्रश्न सतावी आम्हासे. आपुले बलते सर्वत्र बिनतोडी, परी आम्ही अवघेची रोड तांगडी. होईल झुंजता अमची दाणा खिचडी, विचारात पाडी प्रश्न हा. ऐकता चिमणाजीचे विनोदी बोले, सर्वची हसती नाथही हसले. म्हणती ही कुस्ती नव्हे मस्तीचे हल्ले, प्रश्नोत्तरी चाले काव्याची. फंदीची मंडळी त्याचे साथ, तुम्ही लोक ते अमुचे सोबत. तुम्हा ते केवळ धरणे ध्रुपद, कष्ट ते साथ करण्याचे.
ऐकूनच म्हणा जीवास वेटाळीला, सर्व मंडळी सवे आनंदे वदला. तर मग घोटू काळाचाही नरडा, फंदी बापुडा काय करी. बैसल्या गुरुमाऊलीचे अंका, कशाची चिंता कासया शंका. जेथ न चाले काळाचाही डंका, तेथे ढमका काय करी. तुटते सर्व अविद्या बाधा, गुरुसंगतीने जडता भक्तिछंदा. बल प्रक्षालनी वीरता विशुद्धा, प्रीती अगाधा परमानंदी. या परी गुरु शिष्याचा बोध केळ कर, नित्यची चाले करिता व्यवहार. मग नाथची सांगती भोजनोत्तर, फंदी चरित्र सुंदरते. फंदी ब्राह्मण कुळी जन्मला, करीत काव्य व्यवसायाला. पुढती ऐन तारुण्यात भेटला, फकीर तयाला फंदी तो. फकीर तो परमसिद्ध होता, त्याची सेवा घडली अनंता. प्रसन्न झाला साई सेवा व्रता, वरी अजिंक्यता कवित्वी. म्हणे फकीर अनंता जाणी, तू तो शीघ्र कवित्वा लाभुनी. होशील अजिंक्य जीवनी, परिध्यानी ठेव हे. ऐक माझे नेमस्त वचनक, स्पर्धे जो जिंकील तुझ लागुन. तोची तुझा सद्गुरु जाणून, अनन्य शरण राही तया. तेथची तुझ लभेल साधू सन्मान, तोच सद्गुरु वरील कृतार्थपणा. ऐसे वरदान अनंता देऊन, फकीर अंतर्धान पावला. तेव्हापासून अनंत फंदीला, लाभले शाहिरी लौकिकाला. डफ चोणकेनाच्या सोबतीला, कितनवक बनाला गायी. या परी कुसंगती ततो वाहला, घेऊन फिरे फडतमाशाला. याती बांधव करीती निंदेला, कलंक कुळाला लागला. अनंत फंदीसी पाहुनी अनावरी, सांगती जनशंकराचार्या सामोरी. कुळीचे विप्र म्हणती हा शृंगारी, कुळकीर्ती करी कलंकित. आवरायाचा उत्तम नाटकीपणा, जाती बहिष्काराची करुणी दंडना. जरी न सोडील हा तमाशीपणा, यज्ञोपवीत उणा करावा. शंकराचार्या निवेदिला समाचार, संतप्त साहले अनंत फंदीवर. आज्ञाविधी सेवका त्या आणा येथवर, फंदी गृही झरझर पातले. आचार्याची आज्ञा ऐकून फंदी, म्हणे धन्य भाग जाहलो छंदी. शिष्यापुसे तो येऊ एकटाच आधी, की साध संगादी घेऊन. सेवक येऊनी पुसती स्वामिया, तई निरोपिती साजा सहया. मग पूर्ण तयारी डफासवे त्या, फंदी आचार्या प्रतीये. येऊनी आचार्य सिंहासना पुढती, करी शाहिरी मुसरा प्रीती. आचार्य फंदिसी आज्ञा करीती, संध्या पूजा ती म्हणावी. शाहीर पुसे म्हणे संस्कृतात, की म्हणू प्राकृत भाषेत. आचार्य म्हणती म्हणावे प्राकृतात, मुखी प्रसवित कवनते. आचार्य पुसती पंचमहायज्ञ, ब्रह्मकर्म ते सांगे शास्त्रज्ञ. शास्त्रीय नित्यकर्म ते संप्रज्ञ, संकल्प तंत्रज्ञ दावावे. केशव नारायण माधवापासून, प्रत्येक कर्म म्हणून करीत. आश्चर्ये आचार्य थक्क होत, थांबवीत शास्त्र निज आज्ञेक. सर्व शास्त्रोक्त मंत्रकर्मविधी, मूळ संस्कृतात असती विशदी. करून प्राकृती भाषांतर विशुद्धी, विस्तारे बोधी शाहिर. ऐकुनी आचार्याही मौनची पडले, म्हणती फंदीचे ज्ञान आगळे. मुखोद्गत सार्थ शास्त्रविधी सगळे, ज्ञान संचले पूर्णते. भाषा प्रभुत्व तैसे शीघ्र कवित्व, पाहता विद्वत्तेचा प्रभाव. ओज प्रसाद माधुरी गुणत्व, म्हणून अपूर्व वाचस्पती. द्विजगणा म्हणती शंकराचार्य, यांच्या अभ्यासा वर्णावे काय. आपैसाच या लभेल स्वहित उपाय, लागेल निर्भय सत्पंथा. विद्येचा हा अधिकारी पूर्ण, दुखवू नये उपहासून. नित्यची एकनाथी भागवत पठण, पुराण श्रवणही यावडी. म्हणून सर्व ब्राह्मणा लागून, सांगती आचार्य वचन प्रमाण. धन्य धन्य हा पावेल कल्याण, आचार्य सांगून गेले ती. ऐसा कीर्तिमंत विद्वान शाहिर, पेशवे दरबारी तया मान फार. देवनाथा करी आव्हान जाहीर, साथीही वीर तयाचे. देवनाथांचे मुक्कामस्थळी, ऐशा गोष्टी रंगल्या त्यावेळी. तोच फंदीची सेवक मंडळी, पुसाया स्थळवेळी पातले. नाथ म्हणती सांगा शाहिरासी, सर्व काळस्थळ शुभ आम्हासी. सर्वं विष्णुमयं जगद्भक्तासी, निरंतर श्रद्धेसी या परी. तुम्ही तुमचे पंचांग चाळा, कळवा शुभ काळस्थळा.
अनंत फंदी कळवी निर्वाळा अकळा अढळा नाथया. होते स्थळ ठरले विठ्ठल मंदिर, नाथ म्हणती हा अनुचित प्रकार. वाद पुला तो चालणार, हरिभक्ता अडसर कासया. हरल्या वेळी मग दोघेही वाळवंटी, आपुलाली उभारिती राहुटी. देवनाथ म्हणती करूया वाघफटी, येथे खटपटी वादाच्या. संघर्षातही असावे धर्मस्मरण, नको स्वार्थी कठोर आंधळेपण. प्रसंगी निभवावे निरभिमानीपण, परमार्थीपण असो विवेकी. म्हणती नाथ पुला खेळ खंडोबा, त्यात भक्तजनांचा नको खोळंबा. हरिभक्ती सूत्राचा विवेक ओळंबा, अवलंबावा वेळोवेळी. उभय पक्ष उभे वाळवंटी होती, साध सज्ज करी अनंत फंदी. टाळ चिपळ्या त्या नाथा संगती, फंदी छेडिती डफचोणके. प्रारंभी सुरू हो गणनाथांचा, वीणा झाल्लरी चिपळ्या टाळांचा. निनादला मृदुंग मधुरतालाचा, गजर हरिनामाचा जाहला. फंदी राजशाही रतो दरबारी, डफतुणतुण्यासह उभा समोरी. नाच्याची फिरकी दे ललकारी, गाई गोडस्वरी फंदी तो. फंदी करीते शृंगारी वर्णन, श्रीनाथांचे हरिगुणगान. उडू लागली बहार भावपूर्ण, काव्यकुस्ती पूर्ण रंगली. नगर उपनगरातील लोक, ऐकता जाहले तल्लीन गर्क. कुस्तीच्या डावातील तर्क कुतर्क, प्रश्नोत्तर अर्क आगळा. श्रीनाथांच्या झडती वेदांत फैरी, फंदीचे शरशृंगारी स्वैरी. चाले धमाल रसरंग भरी, जिद्दीची जिकिरी भरलीसे. विसावा न कवणा किंचितही, नहो डळमळ शब्दाचीही. हाताळती वेगळाले विषय सर्वही, वीररीतही सव्यसाची. वादात फंदी वर्णी वैखरी, नाना फडणीसाची चातुरी. राज्य केले म्हणे बिन तलवारी, मुत्सद्देगिरी नानाची. गजहब म्हणे अक्कल नानाची, कीर्ती वाढविली सवाई माधवाची. धुळधाण नाना राज्यकर्त्याची, केली सरदारांची एकता. नाथ म्हणती अकलेचा न हुशार, नशीब नानाचे होते सिकंदर. राज्यात अंदाधुंदी माजली फार, भोगले अपार शौकते. नशिबाचे जई चक्र फिरते, उलटी अक्कल पाया पडते. जगात कित्येक आले गेले मोठे, नुरले ते नावही तयाचे. रावण विभीषणादी भूप पक्कड, मी पणी हुशारीची मिरविली अक्कड. नशीब फिरल्या काही न ढक्कल, अक्कल नक्कल बाहकी उरे. हम करे सो कायदा अक्कल म्हणे, मग मग रूरी वाढे तेणे. न ऐकी अक्कल कोणाचे शिकवणे, घडी भरता नेणे काही ती. नशीब संपता अक्कल बेकामी, शिकविते तई नमक हरामी. नानाने पेशवाई बुडविली अधर्मी, अपयशी कुकर्मी ठरलासे. प्रश्नोत्तरित लावण्या छंद गजला, विविध काव्य झडी झडल्या. 3 दिवस रात्री उलटल्या, काही केल्या वाद संपेना. नाथांची मंडळी म्हणती परस्परा, एरवी मरणेची विषय गभरा. त्याहुनी सद्गुरु सेवे आत्मोद्धारा, मृत्यू खरा महासुखी. इकडे फंदीचे साथी झाले लटपट, राहुटी सोडून पळाले सैराट. सोडून यारणी फंदीसी एकाट, शेवटी स्पष्ट हार दिसे. थकली बुद्धी थकली शक्ती, पळाले साथीदार खचून जाती. हवाल दिल परी नमाने जिद्दी, तालतोल सद्दी संपली. नाथांचे चालूच राहिले सवाल, निरुत्तर फंदी उभा बेख्याल. हार न मानी सरली चाल, उभा अबोल जागेवरी. सर्वत्र नाथांचा विजय कल्लोळ, फंदीचा वृथा हट्ट केवळ. समजाविती जनते सकळ, राहे टपाळ उभाची. सकळा पडली चिंता स्वमना, न घडो देवनाथा अपमाना. फंदी सोडिना परी वृथाभिमाना, फकीर समाधाना प्रकटला. फंदी फकीरास वे दत्त गोविंद, येऊनी थांबविती वाद. मग फंदीसी करीती बोध, साई वधे शब्द आठवावे. फकीर म्हणे शीघ्र कवित्व अजिंक्यता, स्पष्ट कथिले ते वर देता. ज्या विभूती पुढे पराभूती घडता, तो सद्गुरु त्राता तुझ लागी. तीच सोनियाची सुघडी, त्वद्भाग्ये आजी चालून आली. गुरु कृपा संपदा सहज लाभली, दूर न ढकली उपेक्षे. सत्वर शरण जाई सद्गुरुनाथा, शाहीर तत्पदी जडवी माथा. उपदेशे पावावी सार्थकता, धरी सावधता स्वहिताची.
या परी फकीराचे बोधामृती, फंदीची निमाली तामस वृत्ती, नरजीवनाची नहो माती, तमोगुणी भ्रांती धरू नये. सोडुनी प्रसिद्धी लौकिकासक्ती, धावुनी जडला देवनाथपदी. दत्त गोविंद साई अंतर्धान पावती, भवनिर्भय फंदी जाहला. शरणागत वत्सल भय शमन, सद्गुरु श्री देवनाथ निधान. देती अनंत फंदिसी आशीर्वचन, तमास गिरपण संपविती. फंदीने अवघेची केले गुरुवार्पण, नुरला तमाशा नुरली तुणतुण. जीवनधारा वाहे भक्तिरसपूर्ण, झरझर हरिस्मरण बरोनी. श्रीनाथ फंदिसी सांगती गोडी, विठ्ठला जोडी कवित्वावडी. अन्यथा वाणी भ्रष्टते पाखंडी, साधावी परवडी स्वानंदी. या परी उपदेशन तो राजशाहिराला, सखे गोपाळ बाला मुकुंदाला. सांगती सोबत द्यावी फंदीला, भक्तिमार्गी त्याला लावावे. फंदी लागी म्हणे बालमुकुंद, जरी सोडीशील तमाशा फंद. आमची सोबत राहील नितांत, मैत्रीचा हात देहाती. गळाला अवघा मायिका भास, नुरला कल्पनांचा भास. गिळले अभेदे भेदास, फंदी निजपदास पावला. अखंड सत्वरसाचे सेवन, ते हे देवनाथ चरित्र संपूर्ण. स्वभावता धर्म प्रवृत्ती जागवून, घडवी ज्ञान प्राप्तीसी. ऐकावे पुढती लीला चरित्र, देवदयाळांचे परम पवित्र. तारिते सत्वशुद्धीने इह परत्र, सुसंस्कारी सूत्र गवसते. कोणा एका श्रावण मासात, देवनाथ मुक्काम शिरसगावी होत. दयाळनाथ ही पातले सहज तेथ, निमंत्रण उत्सवार्थ होते. तेथेच जन्माष्टमी कुळाचार, करीती देवदयाळ नवरात्र. जन्माष्टमीसी कृष्ण जन्मपर, कीर्तन सुंदर चालिले. देवनाथ आज्ञे दयाळनाथ, जन्म सोहळा कीर्तन करीत. वक्ता श्रोता एकात्मभावात, धुंदमस्तते जाहले. तोच एक पाखंडी पंडित, नास्तिक भावे करी प्रश्नवाद. कृष्णनंदाचा की वसुदेवाचा सुत, निशंकित करा म्हणे. कोणी म्हणती कृष्णनंदाचा, कोणी म्हणती तो वसुदेवाचा. खोचक प्रश्न तो तमोगुणाचा, रसभंग कीर्तनाचा हो. श्रीकृष्ण जन्माचे भावभक्तिपूर्ण, रसभरितो थांबिले कीर्तन. रंगलेले अनूप प्रेम निरूपण, वादा कर्ण भंगले. भक्तीच्या प्रसन्न प्रांगणात, नको अभिमान नको वाद. वादासाठी उठविता वाद, अक्षम्य प्रमाद घडतसे. सांगती नाना परीचे देवनी दृष्टांत, समजाविता न समजे उन्मत्त. वादा कारण थांबले व्यर्थ, जन्मभावार्थ कृष्णाचा. दयाळनाथ वादा कंटाळले, तै सद्गुरु देवनाथा पाचारिले. भक्तभूषण हा केवरी धावले, दयाळा रक्षिले प्रसंगी. देवनाथ होते झोपले नजीकची, शिष्य सेवा करीती गुरुची. म्हणती नाथगत मधुर स्वरांची, वाटे दयाळाची मनोहर. तोच दयाळाची हाक कानी, अर्धवट झोपेतची ऐकुनी. उठून बैसले सद्गुरु धनी, पातले कीर्तनी सवेग. दयाळा भयकर श्री दिधला, कुरवाळिले मुख कमला. उभे जाहले जन्म कीर्तनाला, म्हणती दयाळा बाजू हो. या परी कथाड्या म्हणून दयाळा, कीर्तनातुनी सारिले बाजूला. दयाळे मग धरिले ध्रुपदाला, नाम गजर केला नाथांनी. मग प्रश्नकर्त्या दांभिका पाचारिले, तयाच्या संशयासी विचारिले. परी तो काहीच बोला न बोले, सर्व विसरले कुतर्क. दयाळ कीर्तनाच्या रसभंगा कारण, देवनाथ संतप्त होते निजमन. मुद्दामची पुन्हा पुसती प्रश्न, पाखंड्या लागू न तया. शंके खोर तो थरथरे भांबावला, मुखी न फुटती उच्चाराला. परी भ्याला गर्विष्ठ अपमानाला, म्हणून बोलिला कसे तरी. म्हणे कृष्णपुत्र हा नंदाचा, की तो पुत्र वसुदेवाचा. हा प्रश्न असे कीर्तनी माझा, निवाडा शंकेचा करावा. हीन हेतू प्रश्नकर्त्याचा, नास्तिक पाखंडी भावतयाचा. जाणुनी असत्य हेतू नीचाचा, करीती शंकेचा निरास. धरुनी फेर लावणी फटक्याचा, भवभंग अर्थ सांगती शब्दांचा. कृष्ण नवे नंदाचा वा वसुदेवाचा, परब्रह्म साचा श्रीहरी. मिथ्या नास्तिक विचाराचा अर्थ, कैसा कळेल नसता परमार्थ. सर्वत्र कामुकपणा धनस्वार्थ, चमत्कार दावित सिद्धींचे.
गुरुही द्रव्यसंचय करीती, शिष्यही लुटाया भवती समती. गुरुसी शिष्य अज्ञानी समजती, शिष्य अभिमानी दांभिक. अनाचारी नुरला आदर परस्पर, पाय पोस पायी नुरे शिरी लक्तर. मेळ कोणाचा कोणाशी न तिळभर, झाला बाजार वादांचा. मीपणी वादते ती जाणा दुर्बुद्धी, मेधा ही बुद्धीची प्रकट स्थिती. जिव्हाळ्याची जाण धरिते बुद्धी, प्रज्ञा ती विबुधी वर्णिली. ऋतंभरा बुद्धी रूप प्रतिभेचे, अंतिम भावमय प्रचितीचे. तेथ नावही नुरे वृथाभिमानाचे, सदाचारी विनयाचे वर्तन. सद्गुरु म्हणती अनंत सुकृते, लाभली नरतनु भाग्यते. वर्तणे बोलणे नीती न्यायी ते, नको लाजविणे दुजाते. या परी साधून लावणी फटका, सद्गुरु फेडिती पाखंडी शंका. अभिमान झाडुनी केले निशंका, लाविती नास्तिका भक्तीसी. लीला लाघव दाबुनी नाना, लक्षातीता जडवुनी ध्याना. दावी नयनी सद्गुरु चिदघना, द्वैती कामना तोडुनी. सद्गुरु दासांचाही दास उदार, भक्तांचा कैवारी प्रियकर. विषयी भवार्णवी एक आधार, जोडावी सोयरी कतयासी. नाथ तो भक्तांची भावारास, दीनाचा तो कृपानिवास. परोपकारमय धर्मप्रकाश, सर्व पुरुषार्थास वरितसे. ऐसा सद्गुरु निज प्रकाश, पाहतेपणाचा करी ग्रास. प्रपंची घडवी परमार्थास, उघडी उदास दृष्टी हो. गोविंदी निष्काम ज्ञान विचार, गोविंदी नाथ भक्ती निर्धार. मनोहरनाथ निमित्त निरंतर, शरणपरात परगुरुपदी. श्री हनुमंताचा अवतार, श्री देवनाथ धनी दातार. त्याचे चिंतनी उद्धार, निरंतर सुख स्वानंद. स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी, अपवित्रा पवित्र करी. सुखकर गुरुभक्ता इह परत्री, विंशती तरंग गोडः. इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्रीदेवनाथ लीला लहर्यां विंशतितरङ्गः श्रीगुरुनाथार्पणमस्तु। सद्गुरुनाथ महाराज की जय।